नमस्कार मंडळी, काल दिनांक 26 मे रोजी झालेल्या लाईव्हचे आज आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत। काल जो विषय निवडला होता आपण तो होता खरीप पिकामध्ये योग्य वाणाची व बियाण्याची निवड। याबद्दल सरांनी जवळपास 1 तास संपूर्ण पिकांबद्दल कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मक्का, मिरची, हळद, अद्रक या पिकांबद्दल जातींची निवड व वाणांची निवड याबद्दल आपल्याला माहिती दिली। त्यातले काल प्रश्न उत्तर जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, कापूस संपूर्ण नियोजनाबद्दल एक व्हिडिओ बनवा। तर मंडळी, आपण लागवडीपर्यंतचा व्हिडिओ जो आहे खत व्यवस्थापनाचा कापसाचा तोपर्यंतचा तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि कापूस संपूर्ण व्यवस्थापनाचा जो व्हिडिओ आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवर भरपूर कापूस व्यवस्थापनाचे संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा आपण पाहू शकता। सोयाबीन लागवड करताना रासायनिक खत कोणते द्यावे व केव्हा द्यावे? सोयाबीनला जे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एकतर सोयाबीनच्या जमिनीनुसार त्यातल्या त्यात त्या सोयाबीनच्या वाढीनुसार हे आपण रासायनिक खतं शिफारस केलेली आहे। रासायनिक खत जे आहे सोयाबीनला एकदाच द्यायची गरज आहे, ते म्हणजे आपल्याला पेरणीबरोबरच रासायनिक खत द्यायचं आहे। कोणतं द्यायचं? याच्यामध्ये खूप जास्त जिथं वाढ होते, जिथं भारी जमीन आहे तिथं 3 बॅग एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकाव्यात आणि जिथं मध्यम जमीन आहे तिथं DAP 12-32-16, 14-35-14 आणि सोबत जे आहे सल्फर, आणि जिथं हलकी जमीन आहे जिथं वाढ कमी होते अशा जमिनीमध्ये जे आहे 20-20-013 किंवा 24-24-08 हे खत द्यावे। यावर्षी भाजीपाला पीक घ्यायचे आहे, त्यासाठी जास्त खत लागणार, पैशाची बजेट कमी आहे, त्यामुळे जीवाणू खताची ड्रिंचिंग केली तर चालेल का? भाजीपाला पीक घ्यायचं आहे आपल्याला, जे आहे शक्यतोवर भाजीपाला सारख्या पिकांना जे आहे ज्याचे तोडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतात त्याला तर वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची गरज जास्त लागते। त्यातल्या त्यात तुम्ही जीवाणू खतं जे आहे सगळ्यात पहिले बेसल डोस द्या। बेसल डोस दिल्यानंतर जे आहे काही प्रमाणात जीवाणू वापरा आणि काही प्रमाणात जे आहे वॉटर सोल्युबल खतं वापरा। एकदाच तुम्ही रासायनिक खत बंद करून डायरेक्ट पूर्ण जैविक खतावरच जर घेतो म्हटलं तर ते शक्य नाही। तुम्ही म्हणता मशीन कटिंगसाठी सई सोयाबीन जमते, तर हुतुतू खोको रोग कमी येतात तर सईवर येतात का? सईवर जे आहे हे उभट वाढणारं वाण आहे, याच्यावर सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती असलेलं हे सुद्धा वाण आहे। हुतुतू खोको जे आहे विदर्भामधील जे काही मागच्या वर्षी डायरेक्ट सोयाबीन वाळून गेलं, सुकून गेलं, तर याच्यासाठी चारकोल रॉट, रायझोक्टोनिया, इरियल ब्लाइट याच्यासाठी हे 2 वाणं जे आहेत हे म्हणजे सहनशील वाण आहेत। हे जाती जे आहेत ह्या सहनशील आहेत आणि सईसुद्धा हे वाण सहनशील आहे। कापूस लागवडीचे खत कोणते द्यावे? कापूस लागवडीबरोबर खतं जे आहेत सरांनी सांगितलं होतं, सगळ्यात पहिले जे आहे लागवडीबरोबर तुम्हाला एकतर 10-26-26 द्या किंवा DAP अधिक पोटॅश द्या किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅगा अधिक 1 बॅग पोटॅश द्या। कापूस पिकाला पहिला डोस कोणता द्यायचा ते समजले, पण 25 आणि 50 आणि 75 दिवसाला कोणते खत द्यावे? सगळ्यात पहिले जे आहे लागवडीबरोबर आपल्याला तुम्हाला डोस जर समजला असेल, एक तर लागवडीबरोबर 2 बॅग सरळ 10-26-26 तुम्ही दिलात, त्यासोबत रायझर जी द्यायचं 5 ते 10 किलो। 25 दिवसाला जे आहे फक्त युरिया द्या, शक्य झालं तर त्यात सल्फर टाका। त्याच्यानंतरचा जो 50व्या दिवशी जो डोस येतो त्यामध्ये तुम्ही DAP 12-32-16, 14-35-14 अधिक युरिया याचा डोस करू शकता। आणि नंतर जे आहे 75 दिवसाला युरिया अधिक युरिया 1 बॅग आणि 5 किलो जे आहे बिग बी हे खत तुम्ही वापरू शकता। या पद्धतीनं 0, 25, 50 आणि 75 दिवसाला असे 4 वेळेस आपल्याला खत थोडे थोडे करून विभागून द्यायचे आहे। कापसाला NPK DX अधिक रायझर जीची बीज प्रक्रिया केली तर चालेल का, की दुसरं काही बीज प्रक्रिया करावी? कापसाला जे आहे ऑलरेडी बियाण्याला जे आहे ते गावचं लावून येतेच, त्यामुळं त्याला वेगळी बीज प्रक्रिया करायची गरज नाही। पण तुम्हाला जर लावायचं असेल NPK आणि रायझर तर तुम्ही लावू शकता किंवा लागवड झाल्यानंतर उगवून आल्यानंतर त्याची ड्रिंचिंग करू शकता। तुरीला ट्रायकोबूस DX, रिहांश, रायझर, NPK बूस्ट सगळं एकत्र मिक्स करून बीज प्रक्रिया केली तर चालेल का, की यात काही बदल करावे?
तुरीला जे आहे बूस्टर तुरीसोबत आपण ट्रायकोडर्मा देतोय 10 ग्रॅम 1 किलो पॅकेटसोबत, 10 मिली पाण्यासोबत 1 किलो 10 मिली पाण्यासोबत ट्रायकोबूस्ट 10 ग्रॅम मिक्स करून 1 किलो बियाण्याला लावू शकता. तुम्हाला रिहायश रायझर जर लावायचं असेल तर हे सुद्धा एकत्र करून लावू शकता. दुसरं काही याला वेगळं लावण्याची आवश्यकता भासत नाही. सोयाबीन रिहायश अधिक जोरमेट अधिक रायझर NPK बूस्ट एकत्र करून याची बीज प्रक्रिया केली तर चालेल का? आपण याआधी प्रयोगसुद्धा केलेले आहे. इथं रिहायश, जोरमेट, रायझर, NPK एकत्र करून तुम्ही सोयाबीनला लावू शकता. सर तुरीच्या 2 तासामध्ये अंतर जास्तीत जास्त किती ठेवू शकतो? जमीन मध्यम आहे, ठिबकची सुविधा आहे तर 1.5 फुटावर धुरवा घेणे आहे. 4 तासात सोयाबीन व तुरीच्या शेजारचे 1 तास सोडून माझ्या तुरीचे अंतर 10.5 फूट आहे तर मला तुरीचे अंतर जास्तीत जास्त असल्यामुळे उत्पादनात काही घट होईल का? तुम्हाला जे आहे तुरीमध्ये साधारणतः मध्यम जमीन असेल तर 8 फुटामध्ये साधारणतः 3 ओळी 1 तिफन तुम्ही सोयाबीनची पेरू शकता. किंवा जास्तीत जास्त जर भारी जमीन आहे तर तुम्ही 10.5 फूटच म्हणता, मी तर म्हणतो तुम्ही 12 फूट जरी अंतर ठेवलं तर उत्पादनात तुरीत घट येत नाही. त्यामुळं ज्या पद्धतीने तुम्ही लावताय 10.5 फुटावर ती योग्य पद्धत आहे, लावू शकता, काही अडचण नाही. सर जमिनीमध्ये मॅटेरिझियमने जमिनीतील हुमणी नियंत्रण होते का? खोड कीड आणि गुलाबी बोंडाळीचे सुप्त अवस्थेत असलेले. नमस्कार सर, मेटारायझियमने जमिनीतील हुमणी नियंत्रण होते का? खोड कीड गुलाबी बोंडाळीचे सुप्त अवस्थेमधले त्याचे सुद्धा नियंत्रण होते का? होत असल्यास सोयाबीनला कोणते खत जमते किंवा खतासोबत जमते का? तर नुसतं मेटारायझियमपेक्षा मेटारायझियम आणि बिव्हेरिया तुम्ही याला वापरू शकता. जमिनीमधले जे काही उपद्रवी किडी येतात याचं नियंत्रण होऊ शकते. सर कापूस सोयाबीनसाठी कोणती जात चांगली आहे त्याबद्दल माहिती सांगा. मंडळी, काल जो व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये सगळ्या जातींचं व्यवस्थापन, सगळं जातींचे वैशिष्ट्यानुसार आपण ते सांगितलेलं आहे. त्यामुळे तो कालचा व्हिडिओ आपण पाहावा, तुमचा कुठलाही प्रश्न त्यात राहणार नाही. बूस्टर कापूस बॅग लागवड किती अंतरावर ठेवावे? बूस्टरचं जे आपलं बियाणं आहे 25D51 याची तुम्ही अतिघनदाट लागवड पद्धतीने सुद्धा करू शकता. किंवा विषम अंतर जी पद्धत आहे आपल्या जमिनीनुसार 4 फूट 5 फूट 2 ओळीतलं अंतर व 2 झाडातलं अंतर 1 ते 1.5 फूट ठेवून तुम्ही लागवड करू शकता. सर कापूस लागवड संपूर्ण नियोजनाबद्दल किती तारखेला लाईव्ह घेणार आहात? नक्कीच आपला जो आहे लवकरात लवकर संपूर्ण कापूस व्यवस्थापनाचा एक व्हिडिओ आपण येत्या 7-8 दिवसामध्ये आपण तो व्हिडिओ व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. लवकरात लवकर बनवू आपण. छान माहिती सांगितली, धन्यवाद. तुमचेसुद्धा धन्यवाद. शेणखतामध्ये भरपूर हुमणी आहे, उपाय सांगा. तुम्हाला सांगितलं की मेटारायझियम आणि बिव्हेरिया शेणखतात मिक्स करून टाकून द्या. तुम्हाला हुमणी अळीचे जे कोश आहेत ते नष्ट झालेले दिसतील किंवा जे भुंगे आहेत ते सुद्धा नियंत्रणात आले तुम्हाला दिसतील. हरभरा हार्वेस्टरनं काढला, शेतामध्ये कुटार आहे, तुषार सिंचनावर कपाशी लागवड करायची आहे, शेतात भरपूर ओल आहे. कापसाच्या 2 ते 3 दिवस आधी बूस्ट कंपोस्ट फवारले तर कपाशीच्या बियाण्यावर काही विपरीत परिणाम होईल का? कपाशीच्या बियाण्यावर काही विपरीत परिणाम होत नाही. तुम्हाला जे आहे तुम्हाला फक्त बूस्ट कंपोस्ट जे आहे आता तसा वेळ झालेला आहे, ते कुजण्यासाठी वेळ लागेल, बाकी काही नाही. जोरमेट आणि रिहायश 2 वेगवेगळे प्रोडक्ट बीज प्रक्रियाला वापरावे लागतात. बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र असलेले बूस्टर कंपनीचे प्रोडक्ट तयार करावे, बीज प्रक्रिया सोपे होईल. नक्कीच आम्ही याच्यावर सुद्धा विचार करू. एकत्र बुरशीनाशक, एकत्र कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा खर्च थोडासा जास्त होतो, त्यामुळं आपण हे 2 वेगवेगळे उत्पादनं आपण शिफारस करतो. चिबाड जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा का? जिप्सम चिबाड जमिनीमध्ये काय काम करते? जिप्सम जे आहे हे चिबाड जमिनीमध्ये जे आहे वापसा स्थिती आणण्याचं काम करते. सर कापूस छावा गळफांदी आहे की नाही? तुम्हाला सरांनी सांगितलं छावा नाव आपण दिलेलं नाही आहे कापसाला, 25D51 नाव दिलेलं आहे. बूस्टर नाव आणि लोगो पाहून आपण ते खरेदी करू शकता. याला जे आहे 0 ते 2 गळफांद्या आहेत. सोयाबीनला
11-30-11 टाकले तर चालेल का? जमीन खोल काळीची आहे. 11-30-11 या खताबद्दल मला तरी माहिती नाही आहे, पण मी जे तुम्हाला खतं सांगितलेले आहेत DAP 12-32-16, 14-35-14 फॉस्फरस युक्त स्फुरदयुक्त खतं सोयाबीनला आपण जास्तीत जास्त आपण वापरावीत. सर एक विनंती आहे, ठिबक सिंचनाबद्दल संपूर्ण व्हिडिओ बनवा. नक्कीच आपण ठिबक सिंचनाबद्दल सुद्धा एक व्हिडिओ जो आहे सविस्तर व्हिडिओ जे आहे, म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंत कुठले फर्टिगेशन कुठले डोस द्यायचे याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. पेरूबद्दल लागवड ते काढणीपर्यंतचा व्हिडिओ बनवा, ते सुद्धा आपण बनवू. खूप वर्षापासून जमीन करत आहे, प्रत्येक वर्षी जमिनीमध्ये तण येते, कुठून तण नियंत्रण कसे होऊ शकते? तर तण नियंत्रणाच्या ज्या येतात वेगवेगळ्या पद्धती येतात. आपण प्रत्येक पिकांमध्ये जे आहे कुठल्या पद्धतीनं तण नियंत्रण करायचं याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. सगळ्यात पहिले जे आहे उगवणपूर्व तणनाशक जे आहे इथं याचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. जिथं खूप जास्त बियापासून तण निघत असेल तर तिथं झिल्लर वापरू शकता, किंवा बाकी जे उगवणपूर्व तणनाशक आहेत जसं कापसामध्ये हेक आहे, सोयाबीनमध्ये अमोनी आहे, अशा तणनाशकाचा आपण वापर करू शकतो. सर मी बूस्टर कंपनीचे हुतुतू खोखो त्र्यंबक सई हे सर्व 3 बॅग 15 बॅग खरेदी केले आहे. धन्यवाद तुमचे सुद्धा. कोणते खत कोणत्या खतासोबत मिसळू नये तर याच्यावर सुद्धा जे आहे रासायनिक खताचं संपूर्ण व्यवस्थापन याचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. तो व्हिडिओ आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर पाहावा. त्याच्यामध्ये कोणते खत कोणत्या खतासोबत मिक्स करू नये यावर सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. नमस्कार सर, खरीपात ज्वारीचे पीक लागवडीसाठी योग्य राहील का? तुम्हाला जे आहे खरीपामध्ये सुद्धा काही ठिकाणी जे आहे तुम्ही ज्वारी लागवड करू शकता, करायला अडचण नाही. सोयाबीन, तूर, उडीद या पिकासाठी 10-26-26, 12-32-16 ही खते दिली तर चालेल का? हरकत नाही. सोयाबीनला 10-26-26, DAP 12-32-16 किंवा हे उडीद मूग हे जे द्विदल वर्गीय पिकं येतं, तूर, मूग, उडीद, हरभरा या पिकाला मी सांगितलं की स्फुरद जास्त लागते, तर स्फुरदयुक्त खताचा वापर करा. BPG 100 मक्का जे आहे किती दिवसात परिपक्वता होती? 120 का 130 दिवस. खरीपामध्ये जे आहे याचा कालावधी जो आहे खरीपामध्ये 115 ते 120 दिवस हा खरीपातला कालावधी आहे, आणि रब्बीतला जो कालावधी आहे तो आहे 135 ते 140 दिवस. सर कमी गळ फांदी असणारी कापसाच्या जाती सांगा. काल जे आहे आपण ज्या जाती शिफारस केलेल्या आहेत प्रत्येक कंपनीनुसार आपण अतिघनदाट लागवडीसाठी जे आहेत त्या जातींची तुम्हाला शिफारस केलेली आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला कमी गळ फांद्या असलेल्या जातींचे नावं तुम्हाला मी सुचवतो. सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला कमी गळ फांद्या असणाऱ्यापैकी त्यामध्ये आपलं बूस्टरचं सांगितलं तुम्हाला 0 ते 1 ते 2 गळफांद्या येतात त्याला. त्यानंतर अंकुरची शाकेद आहे, कीर्ती आहे, 3106 आहे, राशीची 779 आहे, 797 आहे, स्विफ्ट आहे, 929 नंबरची राशीची आहे, प्रभात सीडची रे 8888 आहे, 888 आहे, नाथ सीडची राणा आहे. त्याच्यानंतर निजुडूची जी आहे आर्मिता आहे, विजेता आहे, आद्या आहे आणि सिरी आहे, आणि अजितची 5 नंबर आहे, आणि NSLची जी आपलं तुमची US ॲग्रीची जी आहे 7067. तर ह्या जाती जी आहेत कमी गळ फांद्या असलेल्या जाती आहेत. तर यापैकी कुठलीही तुम्ही जात निवडू शकता. कपाशीची कोणती व्हरायटी चांगली आहे? कोरडो, बागायती? तर तुम्हाला काल ज्या सांगितलेल्या आहेत कोरडो आणि बागायती, काल जवळपास ज्या निवडक जाती होत्या जवळपास 100च्या जवळपास सरांनी काल जाती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये फक्त कोरडोला जर लागवड करायची असेल तर तुम्ही जिथं जी लवकर येणाऱ्या जाती सांगितलेल्या आहेत त्याची लागवड करू शकता, आणि बागायतीसाठी जे आहे जे मध्यम जाती सांगितलेल्या आहेत त्याची तुम्ही बागायतीसाठी लागवड करू शकता. नमस्कार सर, आपल्या भागामध्ये पाऊस भरपूर पडला आहे, तुरीची व सोयाबीनची लागवड केली तर चालेल का? व्हाईट गोल्ड पॅटर्न नुसार लागवड करायची आहे. तर मंडळी, आता जो पाऊस पडलेला आहे या पावसाच्या भरोशावर पेरणी किंवा तुरीची लागवड करू नका, कारण
इथून पुढे जे आहे साधारणतः 5 तारखेपर्यंत तरी थोडंसं गॅप आहे. 5 तारखेचा गॅप पुढे सुद्धा वाढू शकतो, कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथून जे वारे वाहत आहेत तर याच्यामुळं जे आहे थोडासा पाऊस आपल्या भागात लेट होऊ शकतो. त्यामुळं जिथं कापूस जिथं लागवड केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी फक्त कापूस लागवड करू शकता. सोयाबीन आणि तूर पेरणी किंवा लागवड टाळावी. कपाशी व्हेरायटी कोणती? काल तुम्हाला सांगितलेलं आहे जातीबद्दल. परत मी जाती आणि वाणांबद्दल फार जास्त डिटेल सांगणार नाही. कापूस जातीनुसार लागवडीचे अंतर सांगा. ज्या उभाट वाढणाऱ्या जाती ज्या आहेत त्या क्लोज स्पेसिंगमध्ये कमी अंतरामध्ये तुम्ही लावू शकता. 3x1, 4x1, 5x1. जातीनुसार ज्या झुडूपदार जाती येतात, ज्याला गळफांद्या जास्त येतात किंवा झुडूप ज्या वाढतात जाती, तर त्या जातीसाठी जे आहे साधारणतः 2 झाडामधील अंतर जे आहे 1.5 ते 2 फूट इतकं आपण अंतर ठेवू शकतो. भात पिकाबद्दल सांगणार आहात का? भात पिकाबद्दल जे आहे आपण इकडं फार मोठ्या प्रमाणात भात लागवड होत नाही, त्यामुळं तरीसुद्धा जे आहे आपण एक व्हिडिओ जे आहे संपूर्ण धान व्यवस्थापन याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. खोखो हुतुतू आश्रय हे वाण एकदाच येते का? सोयाबीनच्या वाणामध्ये जे आहे फार जास्त फक्त KDHचे जर वाणं जर सोडले, साधारणतः KDH 726, 992, 753 हे जर वाणं सोडले तर हे थोडंसं उशिरा येणारे वाणं येतं. नाही तर हुतुतू खोको आश्रय जे आहे तर हे एकाच वेळी येऊ शकतात. आमच्या शेतामध्ये तण पावसामुळे निघाले आहे, ग्लायफोसेटची फवारणी केली तर चालेल का? आता सध्या जर तण निघालेला असेल, पेरणीला आपल्याला उशीर म्हणजे टाईम असेल किंवा लागवडीला जर टाईम असेल तर शक्यतोवर जे आहे कोळप्याच्या सहाय्यानं जे आहे ते तुम्ही तण काढू शकता आणि नंतर जे आहे पाऊस पडल्यानंतर लावू शकता. आणि जर तुम्हाला तणनाशकच जर मारायचं असेल तर ग्लायफोसेट नका वापरू. त्याच्या ठिकाणी जे आहे तुमचं ओंडो जे आहे तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्र्यंबक बियाणे बेडवर चालेल का? एकरी किती बियाणे वापरावे? त्र्यंबक बियाणे बेडवर सुद्धा चालते आणि एकरी बियाणं जे आहे साधारणतः 10 ते 12 किलो एकरी बियाणं आपण टाकावं. सर, आपली सफेदा गोदावरी तुरीमध्ये उत्पादन कोणती चांगली जात आहे? सफेदाचा कालावधी किती आहे? सफेदाचा कालावधी जो आहे साधारणतः 160 दिवस आहे. सफेदा जी आहे हे संशोधित तूर आहे. याच्यामध्ये मर रोग, फायटोथेराब्लाइट याच्यावर सुद्धा कमी येते. दोन्ही तुलनात्मक फरक जर सांगायची म्हटलं तर सफेदा जी आहे हे गोदावरीपेक्षा नक्कीच सरस राहील. नमस्कार सर, 2 एकर रान वखरणी केली आहे, त्यामध्ये तूर लागवड करायची आहे. वखरणी केल्यामुळे बेड पडत नाही, मग डायरेक्ट खाली तूर लागवड किती बाय कितीवर लागवड करावी? बेड नसले तर चालेल का किंवा काही बदल करावे का? तर याच्यामध्ये जे आहे तूर तुम्हाला जे आहे सध्या जे आहे वखरणी केल्यामुळे बेड जर पडत नसेल, फक्त तूर जर बेडवर किंवा वरंब्यावर लागवड करायचं फक्त एकच आहे कारण ते म्हणजे तुरीच्या मुळाशी पाणी साचलं नाही पाहिजे. आणि तुरीच्या मुळाशी जर पाणी साचलं की तूर मरते. त्यामुळं वड्डू बेड म्हणजेच वड्डू साधारणतः वरम तयार करून त्याची जर लागवड होत असेल तर करा. नाही तर फक्त जिथं पाणी साचणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. तुम्ही खाली सुद्धा लागवड केली तरी हरकत नाही. फार्मेशन कंपनीकडून ऑनलाईन अमोनी मागितल्यानंतर नोझल मिळेल का? जर तुम्ही 2 पॅकेट जर अमोनी जर घेत असाल तर त्याच्यासोबत फार्मेशनमधून सुद्धा तुम्हाला नोझल दिल्या जाईल. हळद उगवणपूर्व तणनाशक कोणते? हळदीमध्ये जे आहे हळद आहे, अद्रक आहे, याच्यामध्ये जर उगवणपूर्व तणनाशक पहिले लागवड करून घ्या. लागवड केल्यानंतर तुमचं साधारणतः झिल्लर जे आहे हे 700 मिली झिल्लर आणि त्याच्यासोबत जे आहे ओंडो एकत्र करून मिक्स करून तुम्ही वापरू शकता. नक्कीच तुम्हाला तिथं तण नियंत्रण झालेले दिसेल. नमस्कार साहेब, 716 तुरीचा कालावधी किती आहे? तर तुरीचा 716चा जे आहे कालावधी साधारणतः 160 दिवस आहे. साहेब, कापूस पिकातील उगवणपूर्व तणनाशक गांजर गवताचे बी सुद्धा मरेल का? उगवणपूर्व तणनाशकामध्ये बी नाशक जर वापरायचं असेल तर सगळ्यात पहिले तिथं झिल्लरचा वापर करा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला गांजर गवत नियंत्रणात आलेले दिसेल. बुस्टर कापसाला गळफांद्या किती येतात? मी सांगितलं 0 ते 2 गळफांद्या आहेत त्याला. नमस्कार
साहेब, बुस्टर कपाशीचे बियाणे जास्त पावसामध्ये चिबाड जमिनीमध्ये चालेल का, की कोरडवाहू जमिनीसाठी लावावे? चिबाड जमिनीमध्ये पाण्याची व्यवस्था असेल किंवा कोरडवाहू जमीन असेल तर त्या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही जात लावू शकता, त्याला अडचण नाही. हुतुतू 2 फुटावर पेरणी केली तर चालेल का? चालेल. कापूस पिकामध्ये NPK बूस्ट, ट्रायकोबूस, मायक्रोरायझाची आळवणी केली तर चालेल का? कापूस 1 महिन्याचा झाल्यानंतर करू शकता. त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही NPK बूस्ट घेऊ शकता, ट्रायकोबूस घेऊ शकता आणि मायक्रोरायझासुद्धा घेऊ शकता आणि ड्रेंचिंगसुद्धा करू शकता. मुगाची चांगली जात कोणती? मुगाची जी आहे चमक्या बारीक मूग ज्याला म्हणतो आपण, ते आहे BM 2003-2, ही जात चांगली आहे, लावू शकता. बुस्टर कॉटनबद्दल माहिती सांगा. किती दिवसाचे वाण आहे? साधारणतः कापसामध्ये जे आहे लवकर येणाऱ्या ज्या जाती असतात ते 140 ते 145 दिवसाचे असतात आणि उशिरा जे आहे 160 ते 170 दिवसाची आहे. आपली बुस्टरचं जे वाण आहे 25 ते 51 मध्यम कालावधीचं वाण आहे, साधारणतः 155 ते 160 दिवसामध्ये तयार होणारं वाण आहे. साहेब, हुतुतू ही वाण तुम्ही म्हणता 4 तासामध्ये 1 तास बंद करून पेरणी पद्धतीने चालेल का? 4 तासानंतर 1 तास बंद म्हणजे आपण BBF पद्धतीनं शिफारस करत असतो. जर तुम्ही BBF पद्धतीनं जर करू शकत असाल तर ते खूप चांगलं. जर छोटं ट्रॅक्टर असेल, 5 फणी जर ट्रॅक्टर असेल, मधल्या तासामध्ये जे आहे त्याच्यात काहीच टाकायचं नाही आणि नंतर जे आहे तर ते पेरणी करून घ्यायचं. म्हणजे ट्रॅक्टर जाताना जे आहे 2 तास इकडून पेरल्या जातील, 2 तास इकडून पेरला जाईल, मधातलं तास बंद राहील आणि ज्यावेळेस परत येऊ तर तिकडले 2 आणि इकडले 2 मिळून 4 तास होतील आणि जिथं मधात जे तास बंद केलेलं आहे त्याच्यात सरी पाडून द्या, म्हणजे BBF पद्धतीनं तुमचं तयार होईल. नमस्कार सर, जून अगोदर तूर लावली व उगवून पूर्व तणनाशक वापरले तर 20 दिवसांनी सोयाबीन लावले तर चालेल का? जूनमध्ये जर तुम्ही तूर लावत असाल तर उगवण पूर्व तणनाशकामध्ये जिथं झिल्लर जे आहे ते फवारू शकता किंवा तुमचं अमोनी जे आहे साधारणतः 1 पॅकेटमध्ये जे आहे 12.4 ग्रॅममध्ये 1.25 एकरात तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आणि नंतर सुद्धा सोयाबीन 20 दिवसानं 15 दिवसानं तुम्ही सोयाबीनसुद्धा पेरू शकता, अडचण. ऊस बांधणीसाठी जे आहे DAP नाही मिळाले तर पर्यायी खत कोणते? 10-26-26 द्या. आता सध्या जे आहे बांधणीसाठी जे आहे बाळ बांधणी, मोठी बांधणी जी काही करायची आहे तुम्हाला, तर त्याच्यासोबत सरळ ऊसाचा खताचा डोस जो आहे 10-26-26च्या 2 बॅगा द्या. त्यासोबत तुमचं युरिया जे आहे साधारणतः 1 बॅग, त्याचसोबत 10 किलो रायझरची, 10 किलो सल्फर, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, सोबत जे आहे कार्टाप हायड्रोक्लोराईड किंवा कार्बोफ्युरॉन 5 किलो आणि लिंबोळी पेंट जर मिळालं तर 1 ते 2 बॅगा टाकून असं संपूर्ण तो ऊसाला बेसल डोस करून तो खत द्यावा. जिथं 6 महिन्याच्या जर पुढे ऊस गेला असेल तर तिथं युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेट द्यावे. बेडवर सोयाबीन लागवड करायची आहे, कोणती जात निवडावी? बेडवर जर तुम्ही लागवड करत असाल तर जास्त फांद्या करणाऱ्या ज्या काही जाती येतात याची तुम्ही लागवड करू शकता. त्यामध्ये तुम्ही संशोधित जातीमध्ये जर म्हटलं आश्रय घेऊ शकता. त्याच्यानंतर जर सुधारित जातीमध्ये जर म्हटलं तर तुम्ही KDHच्या ज्या जाती येतात, फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा, ह्या जाती तुम्ही बेडवर लागवड करू शकता. नमस्कार सर, वसमत येथे जे आहे बियाणे उपलब्ध नाही आहे. तुम्ही वसमतलं जे आपलं किशोर फर्टिलायझर्स आहे तिथं जा, इथं तुम्हाला नक्कीच बियाणे उपलब्ध होईल. BPG 100 मक्का जे आहे सांगोला, सोलापूर येथे उपलब्ध होईल का? नक्कीच तुम्ही सांगोला, सोलापूर इथं जे आहे चौकशी करा, तुम्हाला बियाणं नक्कीच तिथे मिळेल. आणि तुम्ही म्हणता की किती एकरी उतारा किती येईल, तर साधारणतः खरीपमध्ये 25 क्विंटलपर्यंत आणि रब्बीमध्ये जे आहे 40 क्विंटलपर्यंत आपण एकरी उत्पादन घेऊ शकतो. सर, कपाशीमध्ये आंतरपीक सोयाबीन घेता येईल का? सोयाबीन जे आहे कापसामध्ये आंतरपीक घेऊ नका शक्यतो. तुरीचे शेंडे खुडले तर पिकाचा कालावधी वाढतो म्हणतात, खरे आहे का? तुरीचा आपण जर शेंडे खुडले आणि नाही खुडले याच्यात जर तफावत जर पाहायची असेल तर ज्या शेतकऱ्यांनी शेंडे खुडलेले आहेत आणि एका शेतकऱ्यांनी जर शेंडे जर खुडलेले नाही आहेत तर
काढणीला जे तूर आहे ते एकाच वेळेस येते. ज्यांनी शेंडे खुडले आणि ज्यांनी नाही खुडले त्यांची काढणीला एकाच वेळेस येते. त्यामुळं पिकाचा कालावधी याच्यात काही वाढत नाही. बूस्टर कपाशी कितीला मिळेल? बूस्टर कपाशी जे आहे, जे काही त्याची MRP आहे त्या MRP वर साधारणतः उपलब्ध आहे. बूस्टर कापूस पिकाचा डेमो व्हिडिओ, डेमो फोटो मिळेल का? आपण जे लाईव्हमध्ये जे दाखवतो कपाशीच्या जातीच्या नंतर जे काही फोटो दाखवतो तो बूस्टरचेच काढलेले व्हिडिओ आहेत. कापसाच्या जातीचे फार जास्त आम्ही त्याचं प्रमोट केलेलं नाही आहे, कारण एकतर बियाणंच कमी उपलब्ध असल्या कारणामुळं त्याचे व्हिडिओ किंवा पोस्ट आपण पाठवल्या नाही. माझ्याकडे अमोनी 12 पॅकेट मागील वर्षीचे आहेत, 2 महिने एक्सपायर झालेले आहे, चालेल का? वापरून पहा, चालतात. नेमके सफेदा चांगली का गोदावरी? तुम्हाला सांगितलं की संशोधित मध्ये जे आहे गोदावरीपेक्षा जे आहे तुम्हाला सफेदा नक्कीच चांगली राहील. हळदविषयी मार्गदर्शन करा, तुम्ही सांगितलेले माहिती डोक्यात फिट्ट बसते. नक्कीच सरांना जे आहे हळद अदरकीबद्दल जे आहे चित्रकार सर सांगतात. आम्ही विषय वाटून घेतलेले आहेत, सगळे फील्ड क्रॉप जे आहेत सर पूर्ण माहिती देतात. हळद अद्रक आणि हॉर्टिकल्चरबद्दल चित्रकार सर देतात आणि मी जे आहे हे भाजीपालन पिकांबद्दल देत असतो. तरी संपूर्ण हळदीचा जो आहे विस्तृत व्हिडिओ जो आहे तुम्हाला माहिती राहील या पद्धतीने मी सरांना, चित्रकार सरांना सांगतो, ते नक्कीच बनवतील. कपाशीला अमोनी चालेल का? कपाशीला अमोनी चालत नाही सर. मध्यम जमिनीमध्ये गोदावरी चालेल का? चालते. KDHचे वाण जे आहे 2 झाडातील अंतर किती पाहिजे आणि खोलीवर टोकन पद्धतीनं किती लागवड करावी? 2 KDHच्या जातीतलं अंतर जे आहे 2 फूट 2.5 फूट हे ठेवू शकता आणि 2 झाडातलं अंतर जे आहे तर हे साधारणतः 6 इंचापर्यंत 2 झाडातलं अंतर असावं. खोली जे आहे साधारणतः टोकन पद्धतीने जरी लागवड केली तर सोयाबीन जे आहे 2 इंचापेक्षा जास्त खोल पडायला नको. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारे कापसाचे बियाणे कोणते? कापूस कोणतेही बियाणं लावलं तर सगळ्याच प्रकारच्या जमिनीमध्ये येते, फक्त कालावधीनुसार जमिनीच्या प्रकारानुसार आपण बियाण्याची लागवड करावी. साहेब, मी बूस्टर कंपनीचे कापूस बियाणे विकत घेतले आहे, धन्यवाद. नमस्कार सर, हेक आणि गवतवर्गीय तणनाशकमध्ये तणनाशकाचे भाव लवकरात लवकर दुकानदाराला ठरवून द्या, कारण मी काल दुकानात पोचलो, भावमुळे वापस आलो. आपण जे आहे यांचे जे आहे यांचे दर जे आहेत आपल्या हेक आणि क्यूफॉपचे, हे दर त्यांना सगळ्यांना माहिती आहेत. उपलब्ध झाला असेल तर नक्कीच तुम्ही आता खरेदी करू शकता. खोको आणि हुतुतू जे आहे एका शेंगामध्ये किती दाणे असतात? साधारणतः ह्या दोन्ही जाती जे आहेत हुतुतू आणि खोको मॅक्झिमम जास्तीत जास्त 3 दाण्याच्या त्याच्यामध्ये शेंगा आहेत. हुतुतू खोको आश्रय एकरी किती बियाणे पेरावे? हुतुतू आश्रय खोको जे आहेत हे जे आहे साधारणतः एकरी 25 किलो बियाणं जे आहे एकरी आपण याची शिफारस करतो, 25 किलोपर्यंत पेरू शकतो. नमस्कार सर, मानवत येथे हुतुतू खोको संपले आहे तर पुन्हा येईल का? नक्कीच येईल. तिथं ड्रिंचिंग केलेले खत किती दिवसात लागू पडते? ड्रिंचिंग केलेले खतं जे आहेत, जर तुम्ही वॉटर सोल्युबल खतं जर देत असाल तर साधारणतः 2 दिवसाच्या आत हे खतं उपलब्ध होतात. पेरणी करण्या अगोदर खत कधी टाकावे? पेरणीच्या आधी जे आहे सोयाबीन पेरत असाल तर त्याच्या 10-15 दिवस अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅगा फेकून द्या आणि नंतर फक्त निखळ सोयाबीनची लागवड किंवा पेरणी करून द्या. नमस्कार सर, मी शेतकरी यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करता तुम्ही, अभिनंदन तुमचे. धन्यवाद तुमचे सुद्धा. माझी शेती माझी प्रयोग, अनुभव फक्त बूस्टरच. धन्यवाद. पावसामुळे बाजरी खूप शेतात निघाली आहे, त्यात तणनाशक कोणते वापरावे? बाजरी जर निघाली असेल आणि अजून जर कुठलं पीक पेरलेलं नसेल तर तुम्ही ओंडो फवारू शकता.
त्यामध्ये जे आहे पूर्ण 8 तासामध्ये सगळं तण जळून जाईल आणि नंतर जे काही पीक करायचं असेल तर पेरू शकता किंवा वखरणी करून किंवा नांगरणी करून तुम्ही ते तण नियंत्रण करू शकता. बुस्टर मक्का लागवड करायची आहे, पण पावसामुळे सरीत बारीक गवत निघालं तर तिथं ओंडो फवारून नंतर पेरणी करायला हरकत नाही. हुतुतू खोको याच्यावर केसाळ लव आहे 77 सारखं का? हो, 77 सारखं हुतुतू आणि खोकोवर सुद्धा लव आहे. नमस्कार सर, 26 तारखेला बुस्टरचे 5 पॅकेट लागवड केली आहे. धन्यवाद. तूर पेरणीची इच्छा आहे, त्यानंतर अमोनी फवारा काढला तर चालेल का? आणि 10 ते 15 दिवसानंतर सोयाबीन पेरले तर चालेल का? तर तुम्हाला जे आहे तूर आता सध्या पेरून द्या. अमोनी जी आहे 1 पॅकेटमध्ये 1.25 एकर करून घ्या आणि साधारणतः सोयाबीन जे आहे 10 ते 15 दिवसानंतर सोयाबीन पेरलं तर हरकत नाही. नमस्कार सर, सोयाबीनला बीज प्रक्रिया, जोरमेट, रिहांश, NPK बूस्ट लागवडीचा क्रम सांगा. तर सगळ्यात पहिले जे आहे तसं आपण FIR हा फॉर्म्युला सांगतो, फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम. सगळ्यात पहिले बियाण्याला तसं जोरमेट लावलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर रिहांश लावलं पाहिजे आणि त्याच्यानंतर NPK बूस्ट लावलं पाहिजे. पण रिहांश आणि जोरमेट एकत्र करून द्या, त्याची लागवड करून द्या आणि NPK बूस्ट जी आहे थोडं ओलसर असल्यानंतर जे आहे NPK बूस्ट DX टाकून थोडंसं पोत्यात हलवून घ्या. 10-15 दिवस अगोदर तुम्ही हे बीज प्रक्रिया करून ठेवू शकता. नांगरणी 15 मार्चला केली आहे. सततच्या पावसामुळे तण निघालं आहे, काय करावे? तिथे ओंडो तणनाशक फवारू शकता किंवा नांगरून काढा. आपल्यावर विश्वास ठेवून कपाशीचे 15 बॅग घेतले आहे. नक्कीच आपणच काय बहुतांश शेतकऱ्यांनी जे आहे आपण सांगितल्यानुसार आपल्या कापसाचे बियाणं खरेदी करत आहेत शेतकरी. तर तुम्ही 15 बॅग घेतल्यात, तुमचं अभिनंदन आहे, तुम्हाला 15 बॅग मिळाल्या. बुस्टर उभाट वाढणारे वाण कोणते? उभाट वाढणारं जे आहे बुस्टरचं वाण जे आहे आपण सांगतो 8888 सई या जातीची तुम्ही लागवड करू शकता. सई आहे, त्यानंतर तुमचं 9305 आहे, 9560 आहेत. ह्या उभाट वाढणाऱ्या जाती येतात, ह्या सुद्धा लागवड करू शकता. नमस्कार सर, आपण शेतकऱ्यांना खूप मोलाचे फुकट मार्गदर्शन करत आहात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपले सुद्धा धन्यवाद. 8-21-21 महादनचे खत चांगले आहे का? नक्कीच चांगले आहे. मिळालं तर 8-21-21, 9-24-24 सुद्धा तुम्ही वापरू शकता. खूप छान. BDN 716 लॉंग फॉर्म बदनापूर सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद. तुरीचे शेंडे खुडणीच्या वेळी सांगा. आपण जे आहे 25, 50 आणि 75 दिवसाला 3 वेळेस शेंडे खुडणी शिफारस करतो. 25, 50 आणि 75 दिवसाला आपण शेंडे खुडू शकता. सर, मी बुस्टर कापूस 2 पॅकेट घेतले आहे. धन्यवाद. चायनीज मक्का पद्धतबद्दल मार्गदर्शन करा. चायनीज मक्काबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे. नमस्कार सर, PKV आंबा हलक्या जमिनीमध्ये 35x38 आणि 5 ते 7 सेंटीमीटरवर पेरणी केली तर चालेल का? चालेल. सफेदा तूर कुठे उपलब्ध आहे? आपला ॲड्रेस सांगा. आमच्या 8888 167888 या क्रमांकावर कॉल करा. तुम्हाला कुठं उपलब्ध झालेलं आहे ते नक्कीच सांगतील. 10-26-26 महादनचे आणि स्मार्टटेकचे 10-26-26 मधील फरक सांगा. काही फरक नाही आहे, दोन्ही एकाच ठिकाणाहून बनतात, त्याला काही फरक नाही आहे त्याच्यात. नमस्कार सर, मी बुस्टर कापूस 10 पॅकेट लावला आहे. तणनाशक सांगा. लावला आहे आता उगवणीनंतर साधारणतः 5 पानावर कापूस असताना तण 2 ते 3 इंचावर असताना हे साधारणतः 300 मिली प्रति एकर हेक आणि क्यूफॉप सुपर जे आहे 400 मिली प्रति एकर प्रमाणे साधारणतः 100 ते 150 लिटर पाण्यात घेऊन दाट फवारणी करावी. यावर्षी तूर पेरावी का कापूस याबद्दल मार्गदर्शन करा. क्षेत्र जर जास्त असेल तर तुम्ही कापूस आणि तूर करा. क्षेत्र जर कमी असेल, मेहनत जर कमी करायची असेल तर तुम्ही तूर पेरा. मी सोयाबीन आश्रय 10 बॅग घेतले आहेत. धन्यवाद तुमच्या. 4 बाय किंवा 4.5 बेडवर त्याला उलट कोळपं फिरून सपाट करून त्यावर धुरवा टोकन पद्धतीनं लागवड करायची आहे. तर एका ठिकाणी किती बिया टाकाव्यात आणि 2 ओळीमध्ये किती अंतर ठेवावे? 2 ओळीमध्ये साधारणतः जे आहे आता 4 फुटाचं 4.5 फुटाचं जर बेड पाडत असाल तर 2 ओळीमध्ये 2 फूट अंतर ठेवा आणि साधारणतः 2 बियामध्ये जे आहे
हे 6 इंचापर्यंत 6 इंच 7 इंच अंतर ठेवू शकता. सफेदा तूर शेंडे खुडली तर चालेल का? तर सफेदाचे तूर शेंडेसुद्धा आपण खुडू शकतात. तर मंडळी, हे झाले आपले सगळे लाईव्हचे प्रश्न उत्तरं. इथंच थांबतो. धन्यवाद.